नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिन्याला 10,000 रुपये युवकांना दिले जाणार आहे। या संदर्भातील हा जो महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, पूर्ण व्यवस्थितरित्या समजून घेऊया। अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्जासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत, पात्रता काय आहे, याबद्दलची पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। पूर्ण सविस्तररित्या आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 9 जुलै 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पूर्ण डिटेल्स माहिती आपण समजून घेऊया। मित्रांनो, राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे यामध्ये अडचणींना समोर जावे लागत आहे। म्हणून या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे। विशेष म्हणजे 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवक हे खूप दूर असत आहेत या नोकरीपासून। मित्रांनो, शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने निदर्शनास येत आहे। आता या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे ती पूर्ण माहिती, यामध्ये जे मेन मुद्दे आहेत ते मुद्दे आपण समजून घेऊया। मित्रांनो, शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता या योजनेअंतर्गत जे लाभ दिले जाणार आहे, परंतु सर्वप्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नेमके स्वरूप काय असणार आहे हे समजून घेऊया। त्यानंतर यामध्ये दिला जाणारा जो लाभ आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, कागदपत्रे काय लागतात, त्यानंतर याची पात्रता काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतामध्ये वाढ होईल। तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभपणे या ठिकाणी नोंदणी केली जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो बघा, यामध्ये उपक्रमाअंतर्गत योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल। यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहणार आहे। आता या ठिकाणी बघा, यामध्ये जे आपण 12वी शिकलेले विद्यार्थी ITI असणारे असेल, पदविका असेल, पदवी असेल, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। आता यामध्ये आता बघा, लघु आणि मध्यम या ठिकाणी व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील।
किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील। मित्रांनो, आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 10 लाख युवकांना याचा फायदा होणार आहे। आता यामध्ये जे इच्छुक उमेदवार असणार आहेत त्याची पात्रता काय असणार आहे हे समजून घ्या। उमेदवाराचे किमान वय जे आहे 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदवी का पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेले आहेत असेच युवक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असायला पाहिजे। त्यानंतर उमेदवाराची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे। त्यासाठी उमेदवारांनी आधार नोंदणी करावी लागणार आहे। उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे। त्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असायला पाहिजे। आता तुम्हाला जर रोजगार नोंदणी करायची असेल या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी तर तुम्हाला कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये पात्रता पहा। आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। आस्थापना म्हणजे उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असायला पाहिजे। आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता यामध्ये जी पात्रता आहे अशा पद्धतीने असणार आहे। सदर कार्यप्रशिक्षण कालावधी 6 महिने असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। म्हणजे प्रति महिना या ठिकाणी तुमच्या शिक्षणानुसार या ठिकाणी हे विद्यावेतन दिले जाईल। तुम्हाला नियमितपणे त्या ठिकाणी हे विद्यावेतन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सलग तुम्हाला प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे, मध्येच सोडून येता येणार नाही। आता बघा, हे विद्यावेतन कोणत्या शिक्षणासाठी कशा पद्धतीने हे लागू असणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। आता 12वी पास विद्यार्थ्यांना युवकांना इथं प्रतिमाहा 6,000 रुपये दिले जाणार आहे। ITI पदविका विद्यार्थ्यांना 8,000 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे। पदवीधर आणि पदव्युत्तर या युवकांना या ठिकाणी प्रति महिना 10,000 रुपये दिले जाणार आहे। या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षण अर्थाच्या अदा केली जाईल। त्यासाठी तुमचं जे काही संबंधित DBT अंतर्गत जो आधार लिंक आहे बँक खात्याला त्याच खात्यात हे पैसे येणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थाचे विद्यावेतन प्रशिक्षणाचे ते थेट DBT बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल। तुम्हाला आता प्रशिक्षण घेता वेळी पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू यामध्ये राहावं लागणार आहे, प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। विद्यावेतनमध्ये संबंधित उद्योजकता मार्फत जाहीर केलेली सुट्टी, अनुदेय, रजा यांचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतना व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात दिली जाऊ शकते असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहणार नाही। म्हणजे त्या 10 दिवसापेक्षा जास्त सुट्टी या ठिकाणी दिली जाणार नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रशिक्षणार्थ्याने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही। त्यासाठी पूर्ण प्रशिक्षण तुम्हाला इथं कंप्लीट करावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला हे रक्कम दिले जाणार आहे। या योजनेचे दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतला जाईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10%, सेवा क्षेत्रासाठी 20%, इतर उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येईल। केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5% इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येईल। आस्थापना उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे आवश्यक राहील। चुकीची माहिती, मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख प्राधिकारी जबाबदार राहणार आहे। जो अधिकारी आहे त्या ठिकाणी
त्यांच्यावर जबाबदारी राहील। त्यासाठी जेवढी काही अचूक माहिती असेल ती अचूक माहिती त्या ठिकाणी देण्यासाठी सांगण्यात आलेली आहे। मित्रांनो, समिती सुद्धा या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। ही काही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी नाही, परंतु वरील जी माहिती आहे ती पूर्ण माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा जर शासन निर्णय तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकेन, त्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन व्हा आणि हा शासन निर्णय एकदा सविस्तररित्या वाचून घ्या, म्हणजे सर्व डाऊट तुमचे परत क्लिअर होऊन जाईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।